हाय, दिस इज अक्षय. हा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण हा व्हिडिओ नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी काय असते हे मराठीत सांगण्यासाठी केला आहे. हा व्हिडिओ मी यूट्यूब वगैरे चेक केलं किंवा ऑनलाईन कॉन्टेंट सगळीकडे चेक केला. मराठीत कोणी समजून सांगितलेलंच नाही आहे नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी काय असते किंवा त्याचे सिम्पटम्स कसे किंवा ती ओळखायची कशी आणि त्याच्यावर डील कसं करायचं. तर हे 3 पॅरामीटर आहेत की मी पहिल्यांदा नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी काय हे मराठीतून सांगेल. दुसरी गोष्ट ते ओळखायचं कशा आणि तिसरं मे बी त्यासोबत आपण डील कसं करायचं किंवा हाऊ टू बॅलन्स आवर सेल्फ इन दॅट. पहिल्यांदा नार्सिसिस्टिक हा शब्द आहे, याला आत्मकेंद्री स्वकेंद्री स्वभाव असलेली लोकं, काहीही झालं तरी स्वतःभोवतीच घुमणारी लोकं, ज्याला म्हणतात नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी. आणि याचे 2 टाईप पडतात. एक आहे ग्रँडिओज नार्सिसिझम, दुसरं आहे कोवर्ट नार्सिसिझम. ग्रँडिओज हे असं नार्सिसिझम आहे की दिसून येतं, की पाहिल्या पाहिल्या आपण सांगू शकतो की अरे खूपच टॉक्सिक पर्सन आहे किंवा खूप स्वतःचंच बघतो वगैरे, लगेच दिसून येतं यांच्या वागण्यातनं. कोवर्ट नार्सिसिझम हा असा टाईप आहे की तो कळून येत नाही, तो कळायला वेळ लागतो. ही लोकं वावरतात बाहेर, मे बी बाहेरच्या लोकांना ते चांगलेही वाटतात आणि नंतर घरच्यांना मे बी हा जो अनुभव असतो, मी तुम्हाला जास्त म्हणजे मी तुमच्याशी या गोष्टी चर्चा करत समजावून सांगतो आहे तुम्हाला. या आलेल्या अनुभवांमध्ये मला हा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे हे आहे की मला मुलांकडं असला सोर्स हवा आहे किंवा असलं कॉन्टेंट हवं आहे की त्यांना हा व्हिडिओ त्यांच्या वडिलांना किंवा त्यांच्या आईला दाखवण्यात यावा आणि त्यांना कळावं की आपण नेमकं किती चिडचिड करतो किंवा किती मुलांसोबत नकळत वाईट वागतो. तर तसं होऊ नये आणि ते सगळे व्हिडिओ इंग्लिशमध्ये आहेत. तर मग अशा वेळी असा कुठला तरी एक व्हिडिओ असावा की जो ह्या नार्सिसिझमबद्दल, आत्मकेंद्रीपणाबद्दल बोलण्यात यावा. तर मूळ मुद्द्यात बोलूया की ग्रँडिओज नार्सिसिझमबद्दल आपण नको बोलूयात की ते लगेच दिसून येतं, तर ते कळायची गरजच नाही. ते लोक जास्त टॉक्सिक असतात. त्यांचा सहयोग लागला तर तुम्हाला लगेच कळतं की काहीतरी त्रास होतो आहे. इट्स नॉट कम्फर्टेबल. बट कोवर्ट नार्सिसिझमचे स्पेसिफिक सिम्पटम्स आहेत काही काही, जे मी तुम्हाला सांगतो. तुम्ही आता चेक करा हे तुमच्या आईवडिलांकडे किंवा कोणाकडे आहेत की नाहीत. पहिलं हे की त्यांच्या वागण्यामध्ये भयानक अनप्रेडिक्टेबिलिटी असते. अनप्रेडिक्टेबिलिटी, अनसर्टनिटी, म्हणजे तुम्ही सांगू शकत नाही आहात की ते कुठल्या क्षणी काय वागतील, ते कुठल्या गोष्टीला काय चिडतील. ते एकाच वेळेस खूप लाड करतात, अचानक त्यांचा खूप पारा चढतो आणि त्याचं सगळं चिडचिड तुमच्यावर होते. दुसरं, प्रत्येक गोष्टी ह्या कसल्या तरी ब्लेमनी तुमच्यावर ढकलल्या जातात की हे जे काही झालं ते तुमच्यामुळं झालं आहे. फॉर एक्झाम्पल, एखाद्या लहान मुलाला आपण मॉर्टिन आणायला पाठवतो आहे बाहेर आणि त्याला ते दुकानात ते मॉर्टिन संपलं आहे. जेव्हा तो मुलगा परत येतो आहे तर तेव्हा नार्सिसिस्टिक पॅरेंटकडनं असा हे टोमणा मारला जातो की आपीचं पोरगं आहे, याला काही भेटतच नाही. तर हे नार्सिसिस्टिक कमेंट आहे. काही जरी झालं तरी त्याच्यावर थोपवणे, स्वतःवर रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची नाही आहे, स्वतःवर ते कसलंच येऊ द्यायचं नाही आहे, हे दुसरं सिम्पटम. तिसरं म्हणजे सगळा कुठलाही विषय असू दे हे स्वतःभोवती त्याला केंद्रित करून फिरवतात. जर स्वतःचं असेल तरच यांना काळजी वाटते. यांना चौथं अजून याच्यात आहे की एम्पथी नसते या लोकांना. असते बट सेलेक्टिव्ह एम्पथेटिक असतात हे लोक. स्वतःचं काही असलं की खूप काही, किंवा बाहेरच्यांचं कोणाचं दुखलं विकलं तर हे लोक खूप मदत करतात. त्याचं दिसून येत नाही, त्याच्यामुळेच कोवर्टवाल्यांचं. बट जेव्हा खरंच जी लोकं आपल्याला मॅटर करतात, घरचे वगैरे, हे त्यांचं काही दुखलं वगैरे तर हे लोकं बघतसुद्धा नाहीत. ह्या लोकांना उलटं ते असं ब्लेम करतात सरळ सरळ. मी उदाहरण सांगतो की समजा घरातली जर आई आजारी पडली तर हे लोक टोमणा मारतात की काय आजारी पडली, नाटकच करतेस, काय करते ते करते. यांना एम्पथी नसते ह्या गोष्टींची जवळच्या व्यक्तींबद्दल. हे बाहेरच्या जगाला दाखवण्यासाठी एम्पथी दाखवत असतात, बट सेलेक्टिव्ह एम्पथेटिक लोकं असतात. चौथं म्हणजे घरच्यांबद्दल नसलेली एम्पथी. आणि पाचवं म्हणजे हे लोक विक्टिमाइज प्ले करतात. विक्टिम रोल म्हणजे आता मराठीत मला सांगायचं गेलं की जे काही वाईट घडते ते माझ्यासोबतच घडते, तुमच्यासोबत नाही घडते. म्हणजे आपण यांना जर सांगायचा जरी प्रयत्न केला की तुम्ही खूप चिडचिड करता आणि त्यामुळे आम्हाला त्रास होतो आहे, तसं सांगितलं तरी हे लोक बोलतात की नाही, मीच आहे, मलाच सगळा त्रास होतो, मी बाहेर एवढं सगळं जातो किंवा हे काही करतो, किंवा आई जसं समजा नार्सिसिस्टिक, तर मी सगळं काही जे करते ते सगळा त्रास मला होतो आहे, तुम्हाला काही होत नाही आहे. तर हे विक्टिम रोल म्हणतात, याला म्हणतात की जे काही होतं आहे तो त्रास मला होतो आहे, तुम्हाला काही होत नाही आहे, असं ह्या रोलमध्ये वागणारी ही लोक आहेत.
तर हा झाला आयडेंटिफिकेशन पार्ट, की याच्यात तुम्ही या क्रायटेरियात मी सांगितलेलं चेक करा की तुमची लोकं बसतात का, आणि ऑब्झर्व करा, नीट ऑब्झर्व करा की हे हे होतं आहे का, हे एम्पथीवालं किंवा या सगळ्या गोष्टी त्याच्यात आहेत का. आता राहिला प्रश्न तिसऱ्या पार्टचा, जो की आता मी तुम्हाला आत्तापर्यंत समजून सांगितले, की पहिलं म्हणजे की आपण हे काय आहे जे करतोय आपण, नार्सिसिस्टिक काय असतं, दुसरं म्हणजे नार्सिसिस्टिक ओळखायचं कसं, आणि तिसरं म्हणजे आपण त्याची डील कसं करायचं. मी होप असं करतोय की तुम्ही हा व्हिडिओ त्यांना दाखवा, आणि मला त्यांना त्या म्हणजे स्पेसिफिकली त्या लोकांना हे बोलायचं आहे की, किंवा त्या मुलांनाही बोलायचं समजा की याचे दोन मेथड असे आहेत की तुम्ही त्या व्यक्तींना कन्फ्रंट करा म्हणजे त्यांना ठणकावून सांगा की हे असं असं करताय तुम्ही, बाउंड्रीज आपल्या की मर्यादा, की तुम्ही मला त्रास देताय, हे मला जमत नाही आहे, मला याचा त्रास होतो आहे, मला याचा राग येतो आहे, तुमच्यामुळे हे मला खूप त्रासदायक होतं आहे मानसिक, आणि माझी तब्येत किंवा जे काही आहे ते माझं स्वास्थ्य मानसिक बरोबर नाही आहे. तर याला म्हणतात कन्फ्रंटेशन, आणि मग यालाच इंग्लिशमध्ये गॅस लाईटिंग असं म्हणतात ॲक्च्युली यांच्या भाषेत, की आपण ह्या लोकांना यांच्या चुका अशा सुतार पक्षासारख्या टोक 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 दाखवून दिल्या की बघा तुम्ही चुकला, तर हे अजून वाढतं. त्याच्यात एक सुवर्णमध्य असं असतो की बऱ्याच गोष्टी रॅशनलाइज होऊन चालत नाही, की एकदमच तोड किंवा जे काही असतं ते मुलांमध्ये एक रिव्हेंज, बदला घेण्याची वृत्ती तयार होते, आणि अशा वेळेस मुलं कुठल्याही थराला जाऊ शकतात ह्या गोष्टींचा हे करण्यासाठी, म्हणजे काय म्हणतात त्याला, छडा लावण्यासाठी किंवा यापासून मोकळं होण्यासाठी. तर त्यातनं खूप बऱ्याच साऱ्या गोष्टी वाईट घडू शकतात. काही अग्रेसिव्ह स्टेप असतात, पोरं रागीट होतात, ते पॅरेंट्ससमोर काही करणार नाहीत, पण त्यांचे जे रिलेशन्स असतात, त्यांचे मित्र असतात, जे कोणी असतं आजूबाजूला, ते सगळ्या गोष्टींवर ह्या निर्णयांचा खूप ह्या पॅरेंट्सच्या असं वागण्याचा परिणाम असतो. तर आपण मुद्दा बोलतोय की हे सांगायचं कसं त्यांना. तर मला वाटतं ह्या गोष्टींचं म्हणजे याचं ॲक्च्युली तसं काही परफेक्ट उत्तर नाही आहे, पण आपण एक सुवर्णमध्य शोधून त्याबद्दल बोलूया, की ह्या तुमची बाउंड्रीज सेट करा या लोकांसोबत, की हे असं नाही चालणार. असं थोडं त्यांना कन्फ्रंट करून जास्त सांगण्याची गरज नाही आहे, त्यांना समजून थोडं घेणं गरजेचं आहे की ते असं का करतात. तर ते असं का करतात तर त्याची कारणं असतात की तुम्ही तर त्यांचे आईवडील चेक केले त्यांचे स्वतःचे, तर तेही असेच रागीट वगैरे असणार, आणि त्यामुळेच त्यांच्याकडे हा वारसा तसा चालत आला. आपण आहोत, आपल्याला ती चेन ब्रेक करायची आहे. ते जे आलं आहे आपल्याकडं, आपल्याला हील व्हायचं आहे, आपण त्या गोष्टीमध्ये ढकलून देऊ शकत नाही स्वतःला. आपली स्टेट ऑफ माइंड खूप महत्त्वाची आहे. तर मग फर्स्ट ऑफ ऑल टेक केअर ऑफ युअर स्टेट ऑफ माइंड. दुसरं, इंडिपेंडेंट व्हा. ह्या लोकांच्या जर तुम्ही छत्रछायेत राहिले तर ही लोकं तुम्हाला जगू देणार नाहीत, ते सुधारणारे नाही आहेत, तुम्हाला जगूही देणार नाही आहेत. तर तुम्ही इंडिपेंडेंट व्हा. तिसरी गोष्ट सॉरी, तुम्ही ह्या लोकांशी जेव्हा ह्या मुद्द्यांवर बोलाल ना, तेव्हा यांना दाखवा की तुमच्यामुळं त्रास होतो आहे, थोडासा का होईना, पण जरा हळूवार भाषेत दाखवा. यांना उलटं बोलू नका जास्त. त्यालाच गॅस लाईटिंग म्हणतो आपण. यांना गॅस लाईटिंग होते. तुम्ही तुमची स्टेट ऑफ माइंड चेक करा. समजा तुमचं काही बिनसलं आहे, तुम्हाला उगाच टोमणा मारण्यात येतो आहे, तुम्हाला ब्लेम करण्यात येतं आहे बऱ्याच साऱ्या गोष्टींबद्दल, तुम्ही एकदम चिडू नका, कारण त्यांना ते हवं आहे. तुम्हाला प्रवोक करणं काम आहे त्यांचं, म्हणजे नकळत घडते त्यांच्याकडनं, ते तर दुर्भाग्य आहे, पण तुम्हाला प्रवोक करणं त्यांचं काम आहे, त्या नार्सिसिस्टिक स्वभावाचं. त्यांना मे बी समहाव आय डोंट नो त्या गोष्टीचं हे होतं. काही यूट्यूब व्हिडिओजच्या मते किंवा काही थेरीजच्या मते सुद्धा असं आहे की हे लोकांना जास्त त्रास होत असतो आपल्याबद्दल, पण प्रॅक्टिकॅलिटी पाहता की मला असं वाटतं की ही लोकं त्रास स्वतःला करून घेत नाहीत, ही लोकं दुसऱ्याला त्रास देतात. तर मग मला ठीक आहे, जे लोक नार्सिसिस्टिक आहेत त्यांच्याबद्दल मला जास्त त्यांना उपदेशून काही म्हणायचंच नाही आहे. मला ह्या लोकांना बोलायचं आहे की जे लोक खरंच ह्या त्रासातनं जात आहेत, ज्यांना हे जे मी सिम्पटम सांगितलेले आधी ते सगळे त्यांना म्हणजे फील होत आहेत किंवा फेस करत आहेत ती लोकं, तर मला असं वाटतं त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं, इंडिपेंडंट व्हावं समहाऊ, आणि आपल्या बाउंड्रीज सेट कराव्यात. ह्या लोकांशी जरा कमी संपर्क, किंवा ह्या लोकांची जास्त डोक्याला डोकं लावू नये. आपापली कामं व्यवस्थित करावी, आपापल्या स्वकेंद्रीपणाने किंवा जे काही आहे ते आपले मोटिव्ह, आपल्या गोष्टी लक्षात ठेवून यांच्यात जर आपण गुंफत गेलो तर आपणही तसेच होऊन जाऊ.
तर मग मला वाटतं तुमचं बेसिक ध्येय हे पाहिजे की ही चेन ब्रेक करणं गरजेचं आहे कुठंतरी. इफ म्हणजे जर ते तुमचे पॅरेंट जर असे वागत असतील तर त्यांचे पॅरेंटही तसेच होते. तुम्ही तेही तसेच आहात आणि आता तुम्हीही तसेच होऊ लागला आहात त्यांच्यामुळं. तुम्ही चेक करा, तुमच्यात चिडचिड वाढलेली असते, तुमच्या या सगळ्या गोष्टी वाढलेल्या असतात, त्याचा इफेक्ट सगळीकडे होतो. तर हे नाही झालं पाहिजे असं मला वाटतं. मेन मोटिव्ह हा आहे. मेन मोटिव्ह हा बदला घेणं नाहीच आहे. बदला घेणं हे क्षणभंगूर गोष्ट आहे जी की काही दिवसांनी निघूनही जाईल. तो राहणारही नाही बदलीची भावना तशी. काय राहील ते तुमची मनस्थिती आहे, काय राहील तर तुमची स्टेट ऑफ माइंड आहे, तुमचं फ्युचर आहे, तुमचं वर्तमान आहे. या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. मे बी हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या पॅरेंट्स सोबत पाहावा, नाही पाहावा, आय डोंट नो. या व्हिडिओला व्ह्यू वगैरे किती भेटतील, काय भेटतील, पण मला असं वाटतं की नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी, रागीट वडील, रागीट आई, ह्याबद्दल मराठीत कोणी बोलतच नाही आहे, तर मे बी त्याबद्दल हा प्रयत्न आहे. आणि रागीट आईवडिलांनाही मला सांगणं हेच आहे की कृपया सांभाळून घ्या पोरांना जरा. तुमच्याशिवाय कोणी नाही आहे त्यांना. ते दाखवत आहेत की ते इंडिपेंडंट आहेत, पण नाही आहेत ती पोरं इंडिपेंडंट. मानसिक नाही आहेत, अफेक्शन होत नाही आहे त्यांच्याकडनं दुसऱ्यासाठी तयार खूप लवकर. वल्नरेबल आहेत, ती असुरक्षित आहेत. त्यांना सांभाळा, थोडासा राग कंट्रोल करा, थोडंसं त्यांना जिव्हाळ्यानं बोला, विचारा त्यांना काय चाललं आहे काय नाही. तुमचे जे इगो आहे ना, तुमचा जनरेशन प्रॉब्लेम होता, पण थोडंसं तुम्ही प्रयत्न करा. मुलं आहेत, लहान मुलं आहेत, उद्या जाऊन तीही तसंच वागणार आहेत. उद्या तुम्ही लोकही म्हातारं होणारच आहेत. उद्या ह्या लोकांकडे सत्ता येईल तेव्हा हे बघणारही नाहीत तुम्हाला. तर मग ही विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी ह्या गोष्टी, हे फक्त पॅरेंट लोकांना माझा सल्ला आहे की तुम्ही, मला माहिती आहे ह्या गोष्टी तुमच्यासाठी अवघड करणं आहे, पण प्लीज ओळखा की आपण मुलांना किती चिडचिड करतो आहे आणि आपण उगाचच चिडचिड करतो आहे की काय करतो आहे. प्रॉब्लेम ओळखा. ओरडून होत नाही प्रॉब्लेम सॉल्व, ओरडून होत नाहीत. शांततेनं सतसत विवेक बुद्धीने प्रॉब्लेम सॉल्व होतो. ब्लेम करून ह्याच्यामुळंच हे झालं त्याच्यामुळंच हे झालं, ह्या करण्याच्या गोष्टी गेल्या आता. हेच की बस. हे सगळं कोणी मराठीत सांगितलं नाही आहे, त्याच्यामुळे हा बनवायचा व्हिडिओ आहे. मला असं वाटतंय की मी त्या विषयाला कंप्लीट न्याय दिला आहे. बाकी ह्या व्हिडिओनी जर एक जरी व्यक्ती जरासा इम्पॅक्ट पडला तर मे बी मी ह्या गोष्टी सार्थक ठरल्या असं म्हणलं. बाकी टेक केअर. थँक्स अ लॉट.